बावनथड़ी परियोजना प्रभावितों का फिर जल समाधि आंदोलन। सरकार पर उपेक्षा का आरोप। बावनथड़ी परियोजना प्रभावित संघर्ष समिति के नेतृत्व में सोमवार को एक बार फिर परियोजना प्रभावित परिवारों ने प्रशासन के खिलाफ नदी में उतरकर जल समाधि आंदोलन शुरू किया। लंबे समय से लंबित मांगों पर ठोस कार्रवाई नहीं होने से नाराज आंदोलनकारियों ने सरकार और प्रशासन के खिलाफ रोष व्यक्त किया। संघर्ष समिति के अध्यक्ष किशोर उइके ने बताया कि लगभग 3 माह पहले भी परियोजना प्रभावितों ने जल समाधि आंदोलन किया था। इसके बाद पानी रोको आंदोलन भी आयोजित किया गया, लेकिन लगातार आंदोलनों के बावजूद प्रशासन ने शासन को आवश्यक प्रतिवेदन और जवाब नहीं भेजा। इसी उदासीन रवैये के कारण प्रभावितों को दोबारा जल समाधि आंदोलन करने के लिए मजबूर होना पड़ा। आंदोलन के दौरान परियोजना प्रभावितों ने राज्य के आदिवासी विकास मंत्री पर भी गंभीर आरोप लगाए। किशोर उइके ने कहा कि मंत्री स्वयं आदिवासी समाज से होने के बावजूद यदि वे परियोजना प्रभावित आदिवासियों की समस्याओं का समाधान नहीं कर पा रहे हैं तो यह अत्यंत दुर्भाग्यपूर्ण है। उन्होंने आरोप लगाया कि आदिवासी समाज की मांगों की लगातार उपेक्षा की जा रही है। आंदोलनकारियों ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से भी हस्तक्षेप की अपील करते हुए कहा कि परियोजना प्रभावितों की समस्याओं का स्थायी समाधान किया जाए। उनका कहना है कि जब तक प्रशासन की ओर से ठोस लिखित आश्वासन नहीं दिया जाता और मुख्यमंत्री स्तर पर बैठक तय नहीं होती, तब तक जल समाधि आंदोलन जारी रहेगा। परियोजना प्रभावितों ने चेतावनी दी कि यदि उनकी मांगों पर शीघ्र सकारात्मक निर्णय नहीं लिया गया तो आंदोलन को और व्यापक रूप दिया जाएगा। फिलहाल प्रशासन की अगली कार्रवाई और राज्य सरकार के रुख पर सभी की नजरें टिकी हुई है। किशोर उइके बावनथड़ी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष मी आज प्रशासन आणि शासनाला एक नम्रपणे एक विनंती करत आहे की गेल्या आम्ही मागल्या 3 महिन्यापूर्वी एक जलसमाधी आंदोलन पूर्ण पहिले केला होता, नंतर पाणी रोको आंदोलन केला आणि त्या 2 आंदोलन झाल्यावर सुद्धा आज प्रशासनाने शासनाला जे प्रत्युत्तर द्यायचं होतं ते आतापर्यंत शासनाने दिलं नाही आणि त्यामुळे आज आम्ही पुन्हा जलसमाधी आंदोलनाची या भूमिका आमच्या समस्त प्रकल्पग्रस्त बांधव मिळून आम्ही पुन्हा ते आंदोलन करत आहोत। मला एक बाजू अशी म्हणायची आहे की आमच्या जे मागण्या आहेत ते मागण्या शासनास्तरावरती प्रस्तावित करायला पाहिजे आणि प्रस्तावित करून संबंधित आदिवासी मंत्री संबंधित मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली ते पार पाडण्यात यावं अशी मी आमच्या सगळ्यांच्या वतीने एक नम्र विनंती करत आहे। आणि एक गंभीर मी एक आरोप पण लावत आहे आदिवासी मंत्र्याच्या नावावरती। एक आदिवासी मंत्री या महाराष्ट्र राज्याचा आणि तोही आपल्या आदिवासी समाजाचा आहे। खरोखर गोंड असेल तर त्या आमच्या या आदिवासींचा प्रश्नांकडे समस्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, नाहीतर खुर्चीवर बसण्याचा काही त्याचा अधिकार नाही। जेव्हा तो स्वतः आदिवासी असून त्या आदिवासींच्या समस्या जाणून घेत नसेल तर त्याला खुर्चीवर बसण्याचा काही अधिकार नाही आहे। मग तो आदिवासी म्हणण्यास त्याला म्हणता येणार नाही त्याला। आणि मला एक मुख्यमंत्री साहेबांना निवेदन आहे की आज आमचा देवाभाऊ अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींना तुम्ही प्रत्येक महिन्याला पैसे देता, तर आज तुम्ही आमच्या या बावनथडी प्रकल्पग्रस्त बांधवांना 1 महिन्याची जर तुम्ही रक्कम थांबवूनसाठी जर आमच्या या बावनथडी प्रकल्पग्रस्तांच्या जर मागण्या पूर्ण केल्या तर तुमची आम्ही खूप आभार राहून आणि तुमच्यापासून आम्हाला अपेक्षा पण सुद्धा आहे असं कडकडीने मी विनंती करतोय देवाभाऊसाठी। माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक उइके आज कमकासूर सुसुडो सिटेकसा बांधरी सर्व प्रकल्पग्रस्त आज जलसमाधी घेत आहेत। मागे सुद्धा 2दा आंदोलन झाले, परंतु भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी इथं येऊन सुद्धा त्यांनी ह्या गंभीर प्रश्नाची दखल घेतली नाही आणि त्यामुळे आज आम्हाला आम्हाला जलसमाधी घ्यावी लागत आहे। आज प्रशासन ह्या आमच्या आदिवासी समाजाच्या समस्याकडे दुर्लक्ष करत आहे। आमच्या बऱ्याच काही मागण्या आहेत प्रकल्पग्रस्तांच्या। आज यांना जमीन नाही, यांना 2 वेळच्या अन्नासाठी जमीनसुद्धा दिली नाही आहे, आपल्या नोकऱ्या दिल्या नाहीत, अशा बऱ्याच काही मागण्या आहेत। परंतु साधं आम्हाला त्यावेळेस जिल्हाधिकारी महोदय आले होते आणि त्यांना सांगितलं होतं की आम्ही
तुमच्या ह्या समस्या आम्ही शासनाकडे पाठवू, परंतु आज 3 महिने होऊन गेले, परंतु त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही आणि त्यामुळे हा आंदोलन होत आहे. आणि आमची विनंती आहे देवाभाऊंना, देवाभाऊ आज महाराष्ट्राचा चांगला विकास करत आहेत, परंतु आमच्या आदिवासी समस्याकडे दुर्लक्ष होत आहे, आदिवासी विकास मंत्रीच्या सुद्धा दुर्लक्ष होत आहे आणि त्यामुळे ही अशी परिस्थिती आहे. आणि आता एक अधिवेशन सुरू आहे मुंबईमध्ये, पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि ह्या अधिवेशनामध्ये हा आमचा प्रश्न निकाली लागावा अशी आमची देवाभाऊकडून आमची अपेक्षा आहे. माझे पूर्ण नाव संगीता बेनीराम धुर्वे, राहणार सुसुडो, माजी सरपंच. आज आमच्या गावी जलसमाधी म्हणजे हे तिसरी वेळा आहे. आम्ही कितीतरी प्रयत्न केलो आणि भेट द्यायला म्हणजे तहसीलदार नाही तहसीलदारच आले होते आणि दुसऱ्या वेळेस कलेक्टर पण आले. त्याला पण आम्ही म्हणजे सांगितलं की आमची अशी अशी मागणी आहेत. आज परगावी जसे रोजगार हमी खुलतात, रोजगार हमीमध्ये बाहेरगावी फोटो काढायचेच पैसे देतात त्यांना आणि आमच्या गावी रोजगारपासून तरी आम्ही वंचित आहोत. तर आमची मागण्या हे पूर्ण नाही करत, तर आमची हे जलसमाधी ही म्हणजे प्रयत्न सुरूच राहील हे.